नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता वाजलेले आहेत 11 आणि आम्ही चाललोय वरच्या स्कूलमध्ये। काय करायला चाललोय वरत आपण? पुस्तक घ्यायला। वरची पुस्तकं आणि आज युनिफॉर्म भेटणार आहे, त्याच्यासाठी चाललोय। आणि वरचं स्कूल जवळच आहे, तरी पण वरदने मला उचलून घ्यायला लावले हो ना वरद। पायी नको म्हणते, आता ऊन झालंय ना, 11 वाजले, तर उचलून घे म्हणतोय। टोपी आणि पप्पाची टोपी घातली, त्याची टोपी हरवली म्हणून हो ना। हरवली नाही, मग पडली, गाडीवरून पडली। आता ती घाल घाल पटकन, ऊन लागते, ऊन लागते, टोपी घाल। आणि स्कूल जवळच इथून, तर आता आम्ही जाऊन पुस्तक वगैरे घेऊन येणार आहे, वरचे बुक्स आणि युनिफॉर्म। आणि मग वरच जाणार आहे मंडे पासून स्कूलला। कधीपासून? मंडे पासून वरच स्कूलमध्ये जाणार हो ना। जायचं ना स्कूलला? सुट्टी आहे। किती तारखेला सुट्टी आहे? किती तारखेला काय कळत नाही। 18। तोंडात नको घालू, आता सावली आली ना। तर समोर जे आहे ते आहे वरचं स्कूल। तर आता स्कूलमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आल्यानंतर आम्हाला एक अशी स्लिप दिली छोटीशी, ती भरायची होती। त्यानंतर मग बुक आणि युनिफॉर्म मिळणार होतं। तर मग आता दुपारचे 1:30 वाजले ते आणि आत्ताशी आमचं इथलं स्कूलमधलं काम झालंय। तर सगळे बुक्स, बॅग आणि ड्रेस सगळं मिळालंय ना। आता आम्ही घरी चाललोय, खूप उशीर झालाय काय। आणि वरदनी माझी हेल्प केली आहे, वरदनी एक पिशवी घेतली आहे आणि मी एक पिशवी घेतलेली आहे। आणि वरद आता पायी चालणार आहे, चालणार ना पायी। चला तर मग घरी जातो आम्ही आता, आणि मग तुम्हाला आम्ही बुक्स आणि ड्रेस दाखवतो वरदचे। वरद बाय बाय। तर वरच म्हणतोय की मी एवढ्या वेळ स्कूलमध्ये थांबलो म्हणून आता मला खाऊ घे म्हणतो, माझी खाऊची सुट्टी झाली। तर समोरच दुकान आहेत, तर म्हणतोय मला जाता जाता तिथं खाऊ घे। काय घ्यायचं? हा काय घ्यायचं सांग आधी। खाऊची सुट्टी झाली, स्कूलमध्ये बसशील ना मग? हां, तर आता स्कूलमध्ये बसणार आहे। काय थंड आहे ना, काय घेतलंय? तर आईस्क्रीम घेतलेली आहे वरदला। आता आम्ही घरी जातो पटपट। आणि वरद किती खुश झाला आईस्क्रीम घेऊन दिली तर। रोज रोज नाही भेटणार हा खाऊ, पण रोज स्कूलवरून येताना खाऊ घ्यायचा का? बरं। तर आम्ही 1:30 वाजता घरी आलो। घरी आल्याच्या नंतर आम्ही आईस्क्रीम खाल्ली, जेवण वगैरे केलं आणि खूप दमल्यासारखं झालं होतं, त्यामुळे वरदला मी आधी झोपी लावलं आणि बाकीचं घरातलं जे काम राहिलं होतं ते आवरलं। तर तिथं खूप इकडं तिकडं पळावं लागलं, त्याच्यामुळे वरदला पण मी माझ्यासोबत घेऊनच पळत होते, कारण खूप गर्दी होती। सगळे पॅरेंट्स आज आले होते घ्यायला आणि मी एकटीच गेले होते, त्यामुळे माझी खूप धावपळ झाली। इथं साईन घ्यायची, परत दुसरीकडे जायचं, तिथं साईन घ्यायची, परत तिसरीकडे जायचं, तिथं साईन घ्यायची, बुक एकीकडे घ्यायचे, युनिफॉर्म एकीकडे घ्यायचे, बॅग एकीकडे घ्यायचे, अशी एवढी धावपळ चालू होती ना, अक्षरशः खूप दमल्यासारखं झालं। आणि सकाळी 11:45ला घरातून निघले होते, म्हणजे तर सकाळी 11:45ला घरातून निघले होते, तर दुपारी 1:30 वाजले यायला। पण फायनली सगळं झालं आज। बॅग मिळाली, युनिफॉर्म पण मिळाले आणि बुक्स पण मिळाले। तर ही आहे वरच्या स्कूलची बॅग, तर ही त्याला 2 वर्ष आरामात जाईल, खूप मोठी बॅग आहे। तर असे 2 कप्पे आणि त्यांच्या स्कूलचं नाव पण आहे इथं। तर तशी बॅग तशी कंपल्सरी नव्हती घ्याच म्हणून, पण मी घेतली कारण बरेचसे पॅरेंट्स घेत होते
आणि म्हटलं उद्या स्कूलमध्ये जाऊन याने रडायला नको की बाकीच्या मुलांकडे आहे आणि माझ्याकडं नाही, म्हणून मी घेऊन ठेवली. म्हटलं लागली तर देऊ, नाहीतर घरात ऑलरेडी बॅग आहेच एक त्याची. तर भरपूर मोठी बॅग, यामध्ये भरपूर पुस्तकं बसतील आणि कलर पण छान आहे बॅगचा. तर अशी आहे बॅग. त्यानंतर त्याला 2 युनिफॉर्म भेटलेले आहे, एक रेग्युलर आणि एक पीटीचा. तर त्याचा जो रेग्युलरचा युनिफॉर्म आहे ना, तो आहे पर्पल कलरचा. तर टी शर्टच आहे, असा पर्पल कलरचा असा टी शर्ट आहे. तर मी एकच ड्रेस घेतला. काही पॅरेंट्स 2-2 घेत होते, कारण पावसाळ्यामध्ये मुलांचे कपडे खराब होतात, ओले होतात त्यामुळं. पण मी सध्या तरी एकच ड्रेस घेतला आहे, पाहू नंतर परत लागला तर घेऊ. त्यानंतर त्यावरती ही पॅन्ट आहे. ही पॅन्ट जी आहे ती मला चेंज करून आणायची आहे, कारण की वरदला ही सैल होती आहे कमरेमध्ये. तर अशी पॅन्ट आहे त्या शर्टवर. त्यानंतर अशी एक ट्रॅक पॅन्ट आहे, ही आहे पीटीचा. त्यानंतर आणि वरदला कलर आलेला आहे ग्रीन. तर त्यांच्या 2 डिव्हिजन आहे, ए आणि बी. तर वरदला हा ग्रीन कलर आलेला आहे आणि दुसऱ्या डिव्हिजनला आहे येलो कलर. वरदला हा ग्रीन कलर आहे पीटीला. तर याच्यावरती ट्रॅक पॅन्ट आहे. आणि त्यानंतर 2 सॉक्सचे जोड आहे, एक पीटीच्या ड्रेसला आणि एक रेग्युलर ड्रेसला. त्यानंतर बेल्ट आहे. आणि हे 2 ड्रेस झालेले आहे. महाग असतात ना लहान मुलांची, काही विचारूच नका. आणि बॅगची किंमतसुद्धा खूप आहे. म्हणजे मुलांना ना इंग्लिश मिडियमला टाकणं म्हणजे ना खूप अवघड झालं आहे आता. आणि आपण मराठी शाळेत असताना आपल्याला फ्रीमध्ये पुस्तकं मिळायचे, आणि आता आपल्या मुलांच्या पुस्तकाच्या किमती जर ऐकल्या ना तर शॉकच बसतो. तर वरच्या पुस्तकांची जी किंमत आहे तर ती आहे 2930, म्हणजे जवळपास 3000 रुपये पुस्तकांचे गेले. तर पुस्तकांमध्ये हे किट भेटलं एक, यामध्ये आतमध्ये बरेचसे पुस्तकं आहेत. तर बरेच आहेत यामध्ये. तर हे असं एक किट भेटले जास्त. तर वरद आता LKGला टाकला आहे मी. तर ह्या अशा नोटबुक भेटल्या आहेत ते. तर त्या नोटबुक 5 आहेत, मॅथ्स, इंग्लिश, हिंदी अशा 5 नोटबुक आहेत. आणि एक नोटबुकची किंमत पण 175 रुपये आहे. नोटबुकच्या किमती पण खूप आहे, पण छान आहेत आतमध्ये नोटबुक. आणि हे हिंदीचं एक बुक आहे. तर असं आहे आजचं वरचं स्कूलचं युनिफॉर्म, बुक आणि बॅग. तर आज आम्ही एवढं सगळं आणलं आहे. आता मंडेपासून त्याची स्कूल चालू होणार आहे. तर मंडेपासून मग वरद स्कूलमध्ये जाईल. आणि खरंच इंग्लिश मिडियमला टाकणं म्हणजे खरंच एक सर्वसामान्यासाठी ना खरंच खूप अवघड आहे. कारण 50-50 हजार फी वर्षाला भरायची म्हणजे खूपच अवघड आहे. पण आपण विचार करतो की नाही का, चला टाकूया. तर आम्ही त्याला इथं जवळ स्कूल आहे म्हणून टाकलेलं आहे. त्या स्कूलमध्ये CBSEला टाकले. आता सध्या तर CBSEला टाकले, पण आमचा विचार पुढं जाऊन बदलू शकतो, किंवा आम्ही त्याला CBSEमधून काढून दुसरीकडे टाकू शकतो. पण आता सध्या मला सोडवायला जवळ आहे म्हणून ह्या स्कूलमध्ये टाकलं. पण खरं स्कूलची फी एवढ्या आहेत ना की काही विचारूच नका. आपल्या वेळेस बरं होतं ना, फी नाही जास्त, काय नाही. शाळेतून लहानपणी तर शाळेतूनच ड्रेस भेटायचे आपल्याला, आणि पुस्तकं पण शाळेतूनच भेटायचे. कधीच आपल्याला काही विकत घ्यायला लागत नव्हतं. फक्त पेन, पेन्सिल, आणि यांनी पेन्सिल वगैरे पण काही दिलेलं नाही, त्या पण विकत घ्यावंच लागते. आणि अजून काही आणि आता वरचे फक्त शूज राहिले ते. तर ते शूज आम्ही आता बाहेर दुकानातून घेऊ. तिथं होते, पण तिथे 500 रुपयाला होते. म्हटलं आधी बाहेर चौकशी करू, जर कमीमध्ये मिळत असेल तर बाहेरच घेऊ, आणि जर नाहीच बाहेर मिळाले कमीमध्ये तर मग त्यांच्याकडं घेऊ. मग आपल्याकडं काही ऑप्शन नाही आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ एवढाच होता, वरचं स्कूलचं जे काय आणलं आहे ते. आणि आता वरच झोपी गेलेलं आहे, आणि मला पण खूप थकल्यासारखं झाले, कारण खूप धावपळ झाली तिथं स्कूलमध्ये. तर आता मी पण आराम करणार आहे. आता 4 वाजलेले आहेत. चला तर मग स्कूलमध्ये मुलं जाणार म्हटल्यावर मुलांपेक्षा जास्त एक्सायटेड आपणच असतो. तर मीच खूप एक्सायटेड आहे वर स्कूलमध्ये जाणार म्हणून, कारण की मग आपल्यावर आणखी एक जबाबदारी वाढते. त्याचं बॅग भरा, त्याचा टिफिन भरा, त्याला स्कूलचे कपडे घाला, त्याला मग पाठवा,
सोडवायला जा, आणायला जा, आपल्यालाच खूप जबाबदाऱ्या वाढतात ते. पण काही नाही, चला आपण ते पण एन्जॉय करायचं. तर आता मंडेपासून वरद जाईल स्कूलला, तर मग त्याचे व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर करील की वरद कसा राहतोय स्कूलमध्ये, कसा नाही. तर मी त्याला नर्सरीला घातलेलं नव्हतं. आज मला भरपूर लेडीज तिथं विचारत होत्या नर्सरीला नव्हतं टाकलं का, पण खरं तर मी नर्सरीला त्याला नव्हतं टाकलं. पण त्याचा नर्सरीचा सगळा अभ्यास मी त्याचा घरी करून घेतलेला आहे. त्याला ABCD सगळी लिहिता येते, वाचता येते. मॅथचं पण 1 to 20 त्याला नंबर वगैरे येतात. आई पण त्याला पाहून लिहिता येतं. त्यामुळे मी बराचसा अभ्यास त्याचा घरी कवर करून घेतलेला आहे नर्सरीचा. आणि आता त्याला डायरेक्ट आम्ही ज्युनियरला टाकलं आहे, म्हणजे LKGला टाकलं आहे. तर पाहू आता स्कूलमध्ये गेल्यावर आणखी कसं करतोय. पण खरंच खूप एक्सायटेड आहे मी. आता तुमच्यासोबत आता मंडेचा मी व्हिडिओ शेअर करेलच. चला तर मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.